1 कोटींच्या खंडणीसाठी आधी शेतकऱ्याचं अपहरण केलं, प्रकरण पोलिसात गेलं, म्हणून त्याला रागारागात संपवून घाटात फेकून दिलं। महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा घात करणारी ती लोक त्याच्या जवळची आणि विश्वासू होती। खंडणी दादागिरीमुळे एका उद्योजक शेतकऱ्याचा नाहक जीव गेलाय। ज्या शेतकऱ्याचं पिकत नाही त्यांना जगण्यासाठी किडनी विकावी लागते, आणि जे शेतकरी मनगटाच्या बळावर निसर्गाला झुकवतात त्यांना अशा गावगुंडांमुळे जीव द्यावा लागतो। म्हणजेच पैसा असो व नसो, शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ मरणच लिहिलंय का, असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। नेमका हा प्रकार कधी, कुठे आणि कसा घडला याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावात घडली आहे। याच गावात तुकाराम माधवराव गव्हाणे राहत होते। तुकाराम हे उद्योजक शेतकरी होते। दुष्काळाशी 2 हात करून लढण्यात ते यशस्वी झाले होते आणि त्यांचं हेच यश काही लोकांच्या डोळ्यात खुपलं। याच वेळी तुकाराम गव्हाणे हे एका व्यापाऱ्याला विकलेल्या मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडगावला गेले होते। त्यांनी व्यापाऱ्याकडून पैसे घेतले आणि ते पुन्हा आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले। नेमकं त्याच वेळी त्यांचा घात झाला। काही अज्ञातांनी त्यांना सुमसान जागी अडवून त्यांचं अपहरण केलं। तिकडे उशीर झाला तरीही बाबा घरी आले नाहीत, म्हणून तुकाराम गव्हाणेंच्या मुलानं थेट अजिंठा पोलीस ठाणं गाठलं। त्याच रात्री तुकाराम गव्हाणेंच्या मुलाला आपल्या वडिलांचा फोन आला, पण फोनवर वडील नव्हते। त्यांना किडनॅप करणारे हैवान बोलत होते की 1 कोटी आण आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा। घाबरलेल्या मुलानं हीच बाब पोलिसांना आणि गावकऱ्यांना सांगितली। नेमका हाच राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी थेट तुकाराम गव्हाणेंना संपवून टाकलं आणि त्यांना 40 गावच्या कन्नड घाटात फेकून दिलं। शेतकऱ्याला संपवल्याची ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांनीही तात्काळ तपासाची सूत्र फिरवली आणि आरोपींना बेड्या ठोकल्या। त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। ज्या लोकांनी तुकारामांचं अपहरण केलं होतं ती लोक तुकाराम यांच्याच गावातली होती। त्यातील एक व्यक्ती तुकाराम यांची नातेवाईक असल्याचीही माहिती मिळते। पैशांमुळे या लोकांनी आपल्याच ओळखीच्या गावातल्या शेतकऱ्याचा घात केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला। तुकाराम होतकरू शेतकरी होते। ते शेतीतून चांगलं उत्पन्नही काढत होते। त्यांची बरोबरी करता आली नाही म्हणून असा त्यांचा घात केला, असंही याबाबत बोललं जातंय। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा।